नमस्कार मित्रांनो, मराठी सराव प्रश्न आपण बघतोय TCS आणि IBPS पॅटर्ननुसार. आजचा आपला हा 15वा भाग. एकूण आपण 25 प्रश्नांवर चर्चा करतो उत्तरांसह. या सगळ्या प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते. गुगल फॉर्ममध्ये तुम्ही टेस्ट फॉर्मॅटमध्ये सोडू शकतात. सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. लेक्चर आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. चला करूया मग सुरुवात आजच्या पहिल्या प्रश्नाला. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ सांगा. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कोल्ह्याला काकडी आवडते हा तर शब्दशः अर्थ झाला. वाईट गोष्टी शेवटपर्यंत वाईटच असते. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात की गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. जे छोटी लोक छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानतात. या अर्थाने या म्हणीचा अर्थ आपण घेतो कोल्हा काकडीला राजी. लिटिल थिंग प्लीजेस लिटिल माइंड्स असे इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन आपण करू शकतो. दुसरा क्वेश्चन आहे, किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे. किंकरचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. किंकर म्हणजे काय? येस, किंकर म्हणजे दास. किंकर म्हणजे सेवक. किंकर म्हणजे दास, किंकर म्हणजे सेवक. त्यामुळे तिसरा पर्याय बरोबर आहे. अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनासक्ती. अनासक्ती म्हणजे काय? कुठल्याही प्रकारची इच्छा नसणारा अनासक्ती. मग इच्छा असणारा कोणता? इच्छा असणारा आसक्ती. त्यामुळे विरुद्धार्थी शब्द आपल्याला मिळाला आसक्ती. कोल्हेकुई करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. कोल्हेकुई करणे. कोल्हेकुई करणे म्हणजे खूप मोठ्याने ओरडणे, बडबड करणे, व्यर्थ ओरड करणे की पळून जाणे. ऑफकोर्स व्यर्थ ओरड करणे याला कोल्हेकुई म्हणतात. म्हणजे काही झालेलं नसताना मुद्दामून काहीतरी व्यर्थ ओरडायचं याला म्हणतात कोल्हेकुई करणे. बरोबर. द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ काय? द्वीपकल्प ज्याच्या तिन्ही बाजूंनी पाणी असेल असा प्रदेश म्हणजे द्वीपकल्प. तिन्ही बाजूंनी, दोन बाजूंनी नाही, तिन्ही बाजूंनी पाणी असलेल्या प्रदेशला आपण म्हणतो द्वीपकल्प. खालील शब्दांपैकी शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखायचा आहे. कोट्यधीश, कोट्याधीश, कोटीधीश की कोट्यधीश. आता या दोन याच्यात तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. कन्फ्युजन तुमचं इथे होऊ शकतं की नेमका हा की हा. तर आपण नेहमी कोट्यधीश असा लिहितो. कोट्याधीश असा कधीच लिहिला जात नाही. त्यामुळे कोट्यधीश हे करेक्ट आन्सर. बरोबर. पुढचा प्रश्न, उपचाराआधी रोगाचे टिंबटिंब होणे आवश्यक असते. आता उपचाराआधी काय गरजेचं आहे? ऑफकोर्स डायग्नोसिस गरजेचं आहे. याचा अर्थ उपचाराआधी निदान करणं गरजेचं आहे. निर्मूलन हे तर नंतर होईल आणि नाही झालं तर निधन होईल. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? कोणते चिन्ह वापरतात? अपसारण, स्वल्पविराम की अपूर्णविराम? या दोघांचा तर प्रश्नच येत नाही. कुठलं वापरतात? संयोग चिन्ह वापरतात. दोन शब्द जोडताना नेहमी संयोग चिन्ह वापरलं जातं. राजाला सोनेरी मुकुट शोभतो. काय ओळखायचं आहे? वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. शोभणारा काय? शोभणारा मुकुट. राजाला शोभून दिसतोय, राजा नाही, शोभणारा मुकुट. त्यामुळे यातला कर्ता आहे तुमचा मुकुट. छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती. अधोरेखित शब्दाचा समास ओळखायचा आहे. दिव्य दृष्टी. दृष्टी झालं तुमचं नाम आणि दिव्य झालं तुमचं विशेषण. विशेषण आणि नाम असा जर शब्द असेल याला कर्मधारय समास म्हणतात. ओळखायला अगदी सोपा आहे. विशेषण आणि नाम कर्मधारय समास. विशेषण आणि नाम कर्मधारय समास. ही हिंट कायमस्वरूपी लक्षात घ्या. स्थिर पल पल जल सलील. उच्चार करतानाच जाणवलं असेल अलंकार कोणता आहे. स्थिर पल पल जल सलील. ज्यावेळेस शब्दांमध्ये रिपिटेशन असतं त्याला म्हणतो आपण अनुप्रास. म्हणजे वर्णांची ज्यावेळेस पुनरावृत्ती केली जाते तर त्यावेळेस आपण त्याला अनुप्रास. दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेळेस जर वर्ण याची पुनरावृत्ती असेल तर त्याला अनुप्रास असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये ज्याला
ॲलिट्रेशन असं म्हटलं गेलं आहे. वर हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून वापरलेले योग्य विधान ओळखा. शब्दयोगी अव्यय म्हणून तो कुठल्या वाक्यात आला? दशरथाने कैकीला 2 वर दिले, हा नाम म्हणून वापरला गेलेला आहे. 2 वर दिले. तू त्या राजपुत्राला वर, इथे तो क्रियापद म्हणून वापरला गेलेला आहे. पक्षी झाडावर नामाला जोडून आलेला आहे म्हणजे हा शब्दयोगी अव्यय आहे. आणि वर पिता, पिता या नामापूर्वी आल्या कारणाने इथे तो विशेषण म्हणून वापरला गेलेला आहे. म्हणजे बाकीचेही तुम्हाला पर्याय सांगितलेत. याचा अर्थ पक्षी झाडावर बसतो हे शब्दयोगी अव्यय म्हणून वर शब्द वापरला गेलेला आहे. नामाला जोडून आलाय, शब्दाच्या योगाने येतो म्हणून तो शब्दयोगी. रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती. वाक्याचा प्रकार ओळखा. रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती. जर आणि तर ज्या वाक्यामध्ये असतो त्याला संकेतार्थी वाक्य असं म्हणतात. कुठलं वाक्य म्हणतात? जर आणि तरला संकेतार्थी. कारण की संकेतार्थी वाक्य काय दाखवतं? अट दाखवतो. त्यामुळे संकेतार्थी दुसरा पर्याय बरोबर. मिश्र वाक्य ओळखायचं आहे. याचा अर्थ गौणत्व सूचक हुबेहूब अव्यय कुठल्या वाक्यात आहे? शिपाई लढता लढता मेला हे तर केवळ वाक्य आहे. किंवा आलं याचा अर्थ हे संयुक्त वाक्य आहे. इथे की हे गौणत्व सूचक आल्यामुळे हे वाक्य तुमचं मिश्र आहे. आणि तो झाडावर चढत असताना घसरून पडला हे पण तुमचं केवळ वाक्य आहे. सो हे केवळ वाक्य झालं, हे केवळ वाक्य झालं, हे संयुक्त झालं, मिश्र वाक्य तुमचं तिसरं. बरोबर. कृष्णाने कंसाला ठार मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. कृष्णाने कंसाला, मारणारा कोण? कृष्ण. कोणाला मारलं? कंसाला. कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे. याचा अर्थ भावे प्रयोग आहे. पण भावे प्रयोग आहे 2 ठिकाणी दिलेला आहे, भावे आणि भावे. कर्त्याला आणि कर्माला दोघांना प्रत्यय. याचा अर्थ याच्यात कर्म आहे. याचा अर्थ हा सकर्मक भावे झाला. हा कुठला झाला? सकर्मक भावे प्रयोग झाला. बरोबर. पण, परंतु, परी ही कोणत्या प्रकारची हुबेहूब अव्यय आहेत? कुठली आहेत? यांना न्यूनत्व बोधक म्हणतात. कुठली म्हणतात? न्यूनत्व बोधक. पण या अर्थाने, बट या अर्थाने न्यूनत्व बोधक हुबेहूब अव्यय. सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. क्रियाविशेषण अव्ययाला कशाने प्रश्न विचारला लावलेला आहे? केव्हा, कुठे किंवा कुठल्या रीतीने. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझा योग केव्हा घडावा? तुझा योग केव्हा घडावा म्हणजे सदा सर्वदाचं आन्सर हे केव्हाने येतं आहे. याचा अर्थ हा क्रियाविशेषण. ऑफकोर्स तुझा योग केव्हा घडावा, केव्हाने प्रश्न विचारल्यावर सदा सर्वदा उत्तर येते. याचा अर्थ क्रियाविशेषण अव्यय हे सदा सर्वदा आहे. काय पुढचा प्रश्न? रीती वर्तमान काळ असलेलं वाक्य शोधायचं आहे. रीती वर्तमान काळ असलेलं वाक्य शोधायचं आहे. म्हणजे एखादी कृती करत असतो, अगदी करत असतो. यस, मी लेखन करत असतो. मी व्यायाम केला आहे, हा तर पूर्ण वर्तमान काळ झाला. मी पुस्तक वाचित असे, हा रीती आहे पण हा भूतकाळातला रीती आहे. आणि मी लेखन करीत राहील हे भविष्यकाळ झालं. त्यामुळे रीती वर्तमान काळातलं पहिलंच वाक्य आहे, मी लेखन करीत असतो. मी गावाला जात आहे. मी गावाला जात आहे. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. आता वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? जात आहे. सहाय्यक क्रियापद आणि मुख्य क्रियापद एकत्र आल्यावर आपण त्याला काय म्हणतो? यस, आपण त्याला म्हणतो संयुक्त क्रियापद. उत्तर आहे संयुक्त क्रियापद. ही वही माझी आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता माझी या शब्दाची जात ओळखायचं आहे. ही वही माझी आहे. कोणाची आहे? माझी. याचा अर्थ विशेषणासारखा वापरलाय पण सर्वनामाचा वापर विशेषण म्हणून केल्यास याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. यस, व्हेरी गुड. हा माझा जिवलग मित्र आहे. हा माझा जिवलग मित्र आहे. हा अधोरेखित आहे. याचा सर्वनाम प्रकार आपल्याला ओळखायचा. यस, हा, ही, हे
धीस, दॅट, दीज, दोज. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स, दर्शक सर्वनाम. अगदी बरोबर. कुत्रा या शब्दाचे ऑफकोर्स कुत्रा या नामाचे सामान्य रूप काय होईल? प्रत्यय लावून बघा. ला प्रत्यय आपण लावतो कुत्र्याला. ऑफकोर्स पहिलंच कुत्र्याला. कुत्र्याचं काय ला प्रत्यय लावतो? कुत्र्याला, कुत्र्यास, कुत्र्याने, कुत्र्याचे. म्हणजे कुत्र्याचं काय झालं? कुत्र्या हे सामान्य रूप झालं. आई चाकूने भाजी चिरते. कशाच्या साहाय्याने? चाकूच्या साहाय्याने. याचा अर्थ ने हे कसलं प्रत्यय आहे? तृतीयचं आहे. बस तृतीय दिलेलं आहे. आणि कुठल्या साहाय्याने? तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो करण. त्यामुळे तृतीयाचा करण हा कारकार्थ झाला. तृतीयाचा मुख्य कारकार्थ करण आहे. काय पुढचा प्रश्न? खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे करता येतो? आपल्याकडे काय हिंट आहे? तो आणि ती पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीसाठी वापरून बघूया आपण. ते घड्याळ नपुंसकलिंगी, तो त्रिकोण पुल्लिंगी, ते टेबल नपुंसकलिंगी, तो बाग किंवा ती बाग पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही प्रकारे वापरला जाणारा एकमेव शब्द आहे बाग. त्यामुळे पहिलाच पर्याय बरोबर. आजचा शेवटचा प्रश्न. खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? घोष. घोष म्हणजे कुठले? श, च, ट की घ? कुठला आहे घोष? कोणाला म्हणतात? घोष, अघोष. कठोर आणि घोष असे दोन प्रकार आपण केलेले आहेत. म्हणजे मृदू जे आहेत ते. यातला घोष कुठला आहे? मग कितवा असतो? तिसरा आणि चौथा. तिसरा आणि चौथा. तिसरा आणि चौथा. च तर पहिला आहे, श हा पहिल्या याच्यात येतो, ट पहिल्या याच्यात येतो. याचा अर्थ क, ख, ग आणि घ चौथा. याचा अर्थ घ तुमचा काय आहे? घोष व्यंजन आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला कठोर आणि मृदू असं केलेलं आहे तर त्यावेळेस त्यालाच आपण काय म्हणतो? घोष म्हणतो. त्यामुळे घ हा तुमचा घोष व्यंजन आहे. क्लिअर? हे झालेत आपले आजचे 25 प्रश्न. पुढच्या 25 प्रश्नांसह भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.